This meeting is being recorded. नमस्कार. आजच्या BMM मेडिटेशन अँड सेल्फ केअर ग्रुपमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याकडे गेस्ट म्हणून आनंद काका आलेले आहेत, आनंद बर्वे. पण आजचा कार्यक्रम सुरू करण्याआधी आम्ही म्हणजे मी, अंजली आणि अलकानी एक छोटंसं सरप्राईज सगळ्यांसाठी आणलेलं आहे. आणि जास्त करून म्हणजे मेनली द सरप्राईज इज फॉर अनघाताई आणि आनंद काका. अरे बापरे. तर ऐका ना, अनघाताईंचा बर्थडे होता 18 जानेवारीला, सॉरी 17 जानेवारीला अनघाताईंचा वाढदिवस होता, आणि 18 तारखेला आनंद काकांचा वाढदिवस होता. तर आमची अशी इच्छा आहे की आपल्या ग्रुपच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना आपण शुभेच्छा द्यायच्या. तर त्यासाठी आपण संस्कृतमध्ये हॅपी बर्थडे सॉन्ग जन्मदिनमिदम, जे चिन्मय मिशनमध्ये गायलं जातं, स्वामी चिन्मयानंदांनी त्याचं लिहिलंय आणि मुलं सगळ्या जगभर गातात. तर हे आपण ऐकून ह्याची कार्यक्रमाची सुरुवात करूया. तर अनघाताई आणि आनंद काका जन्मदिनमिदं ऐ प्रिय गुरो, जन्मदिनमिदं ऐ प्रिय गुरो, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, शन्तनोतु ते सर्वदा मुदं, प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी, ईश्वरः सदा त्वां च रक्षतु, ईश्वरः सदा त्वां च रक्षतु, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जया, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जया, जीवनं तव भवतु सार्थकम्, जीवनं तव भवतु सार्थकम्, जन्मदिनमिदं, जन्मदिनमिदं, जन्मदिनमिदं. बंगालीत म्हणतात तसं अनेक धन्यवाद. अनघाताई तुम्ही म्युटेड आहात. हा, असे इतके चांगले मित्र मैत्रिणी असले त्याच्यापेक्षा आयुष्यात काही नको. बस. थँक्यू. तर ह्याने आपण दोघांना नमस्कार. अंजली. अच्छा. हो हो. चला, खूप छान सुरुवात झाली, एकदम मस्त. थँक्यू सायली. आणि आता आपण नेहमीच्या आपल्या पद्धतीप्रमाणे छोटंसं मेडिटेशन करून आणि मग नंतर आनंद काका आजच्या विषयाला सुरुवात करतील. आजचा विषय आहे टू प्रिपेअर फॉर अनअवॉइडेबल, की कारण जन्म असला की त्याच्यामध्ये सगळे सुख दुःखाचे सगळे क्षण येतात, प्लेझंट अनप्लेझंट सगळ्या गोष्टी होतात. तेव्हा काही असे काही सर्कमस्टन्सेस आले तर त्याच्यामध्ये आपलं प्रिपरेशन पाहिजे, पेपर वर्क्स आपले रेडी पाहिजे. त्याच्यासाठी आनंद काका छान मार्गदर्शन करणार आहेत. आणि आपण मेडिटेशनमध्ये आपलं आजचं जे मेडिटेशन आहे कमिंग होम असं त्याचं नाव आहे, कमिंग टू युअर होम. तर कमिंग टू होम म्हणजे काय, तर कधी काही डिफिकल्टी आली आयुष्यात किंवा कुठलीही सिच्युएशन आपल्याला फेस करायला लागली, तर आपल्या आतमध्ये अशी आपली जागा आहे की सगळ्यांना आपला ॲक्सेस आहे की वेअर वी बिलॉंग, वी ट्रूली बिलॉंग. आणि प्रेझेंट मुमेंट, हिअर अँड नाऊ, आपण जर कनेक्ट करता आलं प्रेझेंट मुमेंटला विथ ओपन हार्ट, म्हणजे कुठलंही जजमेंट न करता सिच्युएशनला ओपन राहून आणि बॅलन्स माइंड आपण जर या प्रेझेंट मुमेंटमध्ये कनेक्ट होऊ शकलो, तर दॅट इज द फिलिंग ऑफ ट्रूली कमिंग होम अँड विच ऑल ऑफ अस हॅव ॲक्सेस. तर तो आपण करण्याचा याच्या मेडिटेशनमध्ये प्रयत्न करूयात. तर प्लीज सीट कम्फर्टेबली and you may close your eyes if that is okay with you, and allow yourself to settle right here in your body. You can take some relax deep breath to let go anything that is not needed for next few minutes. Feeling your legs touching the ground,
feeling your hands resting on your lap, letting go any expectation, need to achieve something, go anywhere. You are completely safe here and now. So, feeling your body sitting. As you feel your body sitting, you will notice that body is breathing. Normal breathing in, breathing out. Breathing in, bringing in awareness inside the body. Breathing out, relaxing your body. Breathing in, feeling your body. Breathing out, letting go any stress, any holdings that might be present in the body. Breathing in, bringing in awareness inside the body. Breathing out, resting into awareness. And connecting to whatever is present here inside the body. Is there any tension, any relaxation, some pain, any pleasure, any neutral feeling, whatever is present inside, that might be available to notice. And as much as you can, bringing an attitude of openness to whatever you encounter in the body and mind. Without judging any experience, just feeling it. And whenever you get aware that your mind is distracted in thinking, gently bringing it back to your body, to what is right here in terms of body senses, sensations, in terms of mind, any thoughts, images that might be available to notice. Hello. And setting an intention to come home to yourself, to be present for yourself. This present moment is a place where you have access to your inner strength, your inner wisdom, clarity. So, being present here and now for yourself. And you deserve this care. You are precious and unique. In all the world, there is no one else who brings the precise combination of gifts that you bring. So, allowing yourself to arrive here as fully as you can. And also welcome the many parts of yourself to your home. Many of you may have this feeling of coming home already, or if it is not there, just connecting to this present moment and whatever it brings here and now. Feeling of coming home will develop in time. And if it is helpful, you can say the phrase, I have arrived, I am home. You can, if you like, you can pair this phrase with your breathing. With breathing in, arrived, with breathing out, at home. Arrived in the present moment, home in myself, just as I am. Resting into awareness, feeling body sitting,
letting go of this open awareness, bringing gentle movement to your hands and legs, and once ready, opening your eyes and connecting with the surrounding. Thank you so much for practicing. And now I request Anand Barve Kaka to start his talk. Thank you. थँक्यू अंजली. आणि आजचाच अंजलीने सांगितल्याप्रमाणे आजचा आपला जो टॉपिक आहे प्रिपेअरिंग फॉर अनअवॉइडेबल. आणि हा टॉपिक युजली आपण त्याचा विचार करत नाही रादर, किंवा आपल्याला त्याचा विचार नको असतो. कारण आपली जी जीवनाची रेखा असते ती शून्याहून सुरू होते आणि शून्याकडे संपते. परंतु जे सुरुवातीचं शून्य ज्याच्यातनं आपण सुरुवात करतो ते वाढत जाणार असतं, कारण शेवटच्या शून्यापर्यंत त्याच्या आधी काही जबाबदाऱ्यांचा नंबर किंवा आकडा लागलेला असतो. तर ह्या शेवटच्या शून्यापर्यंत पोचण्याच्या आधी आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, आपले जे कर्मभाग आहे तो पूर्ण करण्यासाठी काय प्रिपरेशन्स करायला हवी त्याचा विचार, आणि शक्यतो 30-40 मध्ये हा विचार करणं हे जास्त रास्त आहे, की त्याचा सुरुवातीचा विचार करायला लागलं पाहिजे, पण ते होत नाही. आणि एका ठराविक वयानंतर मग ती सगळी बर्डन आपल्या डोक्यावर यायला लागतात. तर आनंद काकांचा हा जो प्रेझेंटेशन होतं हे काही वर्षापूर्वी त्यांनी आमच्या मराठी लोकांमध्ये आपल्या इकडच्या डीसीच्या केलं होतं. आणि इट वॉज सच अन आय ओपनिंग थिंग की आपल्याला काय करायला हवं, काय करायला नको याच्याबद्दल खूप डिटेल माहिती त्यांनी दिली होती. आणि ते खूप लोकांना इथे उपयोगी पडलंय. सो वी आर व्हेरी ग्लॅड की आनंद काका वॉज रेडी टू कम टू दिस प्लॅटफॉर्म आणि गिव्ह हिज व्हेरी नॉलेजेबल इनसाइट टू अस. तर त्यांच्या शब्दामध्ये त्यांनी ती जी ओळख सांगितली आम्हाला किंवा रादर पाठवली आहे, त्यांनी असं छोटेशी काहीतरी पाठवल्यासारखं केलंय. पण त्यांचं काम आपण जर का बघायला गेलो तर इट्स लाईक बेसिकली हॅज डन अ लॉट इन हिज करिअर. सो त्यांचं जे शिक्षण संपलं ते 1961 मध्ये. त्यांनी एमटेक IIT मुंबईमधनं केलंय आणि प्रॉबेबली अमॉंग द फर्स्ट 3 ग्रॅज्युएट स्टुडंट्स. नंतर 1961 ते 1975 या काळात एसॉन किंवा एक्सॉन ज्याला आपण म्हणतो व्हेरियस पोझिशन्स ऑन द प्रोजेक्ट्स. नंतर 1976 ते 1979च्या काळामध्ये ते टेक्निकल ॲडवायझर होते मिस्टर अशोक बिर्ला यांच्याकडे. त्याचबरोबर 1979 ते 1985 या काळामध्ये केमिकल बॉम्बे डाईंग याच्यावरती EVP म्हणून काम करत होते. नंतर 1986 ते 2002 चीफ इंजिनियर केमिकल्स ॲट IFC म्हणजे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, वर्ल्ड बँक ॲफिलिएट. आणि 2002 ते 2020 त्याच्यामध्ये ॲडवायझरी कमिटीवरती ते इक्विटी फंड्स आणि कॉर्पोरेशन्समध्ये होते. नंतर प्रोजेक्ट मॅनेज्ड ॲट 11 डिफरंट केमिकल कॉर्पोरेशन्स इन 3 कंट्रीज. आणि फॉर IFC म्हणजे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनसाठी त्यांनी वर्क इन 28 कंट्रीज ऑन 81 प्रोजेक्ट्स ऑल टुगेदर. आणि त्यांनी एक छोटीशी अजून खाली ओळख दिली आणि अगदी असं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खूप सामान्य काम आहे असं त्यांना वाटतं. पण त्यांची आवडणारी अजून एक ओळख म्हणजे साहित्य आणि शास्त्रीय संगीताने झपाटलेला एक सामान्य माणूस, असं त्यांनी मला ती ओळख पाठवली होती. पण त्यांच्याकडनं आम्हाला जो पुस्तकांचा मिळालेला ठेवा आहे, त्यांनी इतकी पुस्तकं दिली आहेत आम्हाला वेगवेगळ्या टाईपची वाचायला आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमधली पुस्तकं आहेत ती. सो व्हेरी मच थँकफुल टू यू आनंद काका. You are a great asset to the community. आणि it's all over to you and we are eagerly waiting to hear from you. थँक्यू अलका, खूप धन्यवाद. तू माझी ओळख फार खुलवून सांगितलीस. मी तसाच फार सामान्य माणूस आहे. सर्वांना प्रथम नमस्कार. एका अतिशय क्लेशदायक पण अत्यावश्यक विषयावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल BMM आणि सगळ्या आयोजकांचे प्रथम मी आभार मानतो. पहिल्यांदा मी यावर बोलायला खूप साशंक होतं, पण अलका देशपांडेने माझा जो कान धरून माझा होकार घेतला तेव्हा माझा तसा खरं म्हणजे नाईलाज झाला. माझं शिक्षण आणि व्यवसाय अलकाने सांगितल्याप्रमाणे याचा आणि मी काय बोलणार याचा काहीही संबंध नाही. त्यामुळे तुम्ही सगळे साशंक असाल आणि ते स्वाभाविक आहे. म्हणून त्याबद्दल थोडी पार्श्वभूमी मला सांगायची आहे. ज्या संस्थेतून मी निवृत्त झालो 17 वर्षानंतर म्हणजे वर्ल्ड बँकमधनं, त्यांच्याकडे एक अशी प्रथा होती की निवृत्तीच्या आधी 2 वर्ष तुम्हाला एका सेमिनारला
अटेंड करायला परवानगी होती. आणि ते सेमिनार होतं की निवृत्तीनंतर तुम्ही काय करायला पाहिजे, काय बघायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे. आणि त्या 3 दिवसात ऍक्च्युली 3 दिवसात अनेक तज्ज्ञ येऊन आम्हाला लेक्चर द्यायचे. आणि त्या अर्थात मी 2दा अटेंड केलं. आणि त्या सेमिनारमध्ये कव्हर केलेले विषय असे होते: फायनान्सेस, सिटिझनशिप, टॅक्सेस ऑन पेन्शन, where pension is tax free, how much is taxable, medical issues, legal needs, social needs, hobbies, options to volunteer, whether at location you choose, logistic and conveniences at location you choose, hospitals nearby. असे बरेच विषय त्यांनी कव्हर केले होते. आणि 3 दिवसाच्या नंतर आम्हाला 2 मोठी 3 इंचाची बाइंडर मिळायची, ज्याच्यात सगळं ते मटेरियल असायचं तुम्हाला वाचायला म्हणून. हेतू असा की निवृत्तीनंतर तुम्ही जी जागा निवडाल, जी जागा शोधाल किंवा जिथे राहाल, ते तुम्ही खूप विचारांती करायला पाहिजे. पण त्याच्या आधी जवळजवळ 15-16 वर्ष यावरती मी बरंच वाचन केलं होतं या विषयावरती. त्याच्यात इच्छामरण हा एक भाग होता आणि त्याच्यावरती आलेले बरेच लेख होते, बऱ्याच लोकांची भाषणे मी ऐकली. आणि हॉलंड आणि बेल्जियममध्ये मी काम करत होतो त्यावेळेला मला असं आढळलं की तिथे या गोष्टीवरती प्रचंड विचार केलेला आहे. आपलं वाढतं जीवनमान, त्यानंतर येणारे प्रश्न आपल्याला आणि आपल्या नातेवाईकांना आणि आपल्या केअर गिव्हरला, त्याच्यावरती हॉलंड आणि बेल्जियममध्ये खूप विचार झाला होता. आणि त्यानंतर 2002 मध्ये त्यांनी इच्छामरणाचा लॉ तिथे दोन्हीकडे पास झाला. त्यानंतर ब्रिटन आणि स्कॉटलंडमध्ये आता नुकतंच आपण ऐकलंय की तो लॉ तिथे पण होण्याची शक्यता आहे. 8 आणखीन देशात तसे कायदे झालेले आहेत, पण त्याच्यावरती खूप कंडिशन्स आहेत. पण तुम्ही विचार करा, आपले विचार कसे बदलत जातात. 20-25 वर्षापूर्वी आपण म्हणत होतो देर इज नो टुमॉरो आफ्टर 60. थोड्या दिवसानंतर, थोड्या वर्षानंतर ऍक्च्युली देर इज नो टुमॉरो आफ्टर 65. त्यानंतर नो टुमॉरो आफ्टर 70. आणि आता ते नो टुमॉरो आफ्टर 72 पर्यंत येऊन पोहोचलेलं आहे अमेरिकेत. युरोपमध्ये निरनिराळ्या देशात ती मर्यादा निरनिराळी. पण या विचाराला चालना देणारी आणखीन एक गोष्ट घडली, ती म्हणजे प्रसिद्ध नट नाना पाटेकर यांचं एक भाषण मी ऐकलं. ऍक्च्युअली एक मुलाखत होती आणि त्या मुलाखतीत त्यांनी आपले विचार अतिशय प्रखरपणे मांडले होते. त्या विचारात ते म्हणतात की आपण ज्यावेळेला जन्म घेतो त्यावेळेला आपल्याबरोबर एक सहजीवी असतो. आपले आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक, त्याच्या पुढे पती पत्नी, मित्रमैत्रिणी, यांच्या सगळ्यांपेक्षा तो आपल्या अत्यंत जवळ असतो आणि तो म्हणजे मृत्यू. पण तो आपल्या हातात हात घालून चालत असतो, आपल्या लक्षात नसतं. तो केव्हा येईल माहीत नसतं, येईल हे नक्की असतं. पण हे समजून सुद्धा आपण त्यावर व्यावहारिक गोष्टींबद्दल आपण फार गाफील असतो. आपण त्याबद्दल कधी विचार करत नाही. माझा एक दुसरा मित्र म्हणत असेल, वी आर ऑल इन द डिपार्चर लॉन्च विथ बोर्डिंग पास इन द हँड, वेटिंग फॉर फ्लाईट टू टेक. दुसऱ्या अर्थाने ते खरंच आहे. पण हे आपल्यासमोर निवेदन करायचं मुख्य कारण दुसरंच आहे. तो म्हणजे माझा स्वतःचा मी अनुभवलेला एक अनुभव. आमचे एक मित्र थोड्या आजारानंतर देवाघरी गेले आणि त्यानंतर 2-3 मित्रांनी त्यांच्या कुटुंबाला मदत करायचं ठरवलं. आणि त्यावेळेला आम्हा दोघांना तिघांना आलेला अनुभव फारसा सुखद किंवा सरळ मार्गी नव्हता. त्यांची सगळी कागदपत्र, बिलं, बँक अकाउंट, त्यांच्या खूपशा वेबसाईट, लॉग इन, पासवर्ड, हे सगळं शोधून सुरळीत करण्याकरता मला जवळजवळ 3 महिने लागले. आणि सांगायची गोष्ट म्हणजे त्यांना माहिती नव्हतं कारण ते आजारी होते. पण बऱ्याच महिन्यांची इलेक्ट्रिसिटीची बिलं नव्हती. त्यामुळे आम्ही काम करत असताना 2 दिवस पॉवर गेली होती. मी त्या पॉवर कंपनीला पुन्हा फोन करून पैसे भरून ते पुन्हा चालू करून घ्यायला, म्हणजे इतकं ते विस्कळीत सगळं ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर मला असा विचार करा, आपण हा विचार करायला पाहिजे आणि आपल्या मागे राहिलेल्या लोकांना कमीत कमी त्रास होईल, कारण ते ऑलरेडी ते दुःखात असतातच. त्या दुःखात आपण भर टाकण्यापेक्षा आपण त्यांना कमीत कमी त्रास होईल याकरता आपण काय करता येईल
त्यांच्या सोयीकरता आणि त्यांना शक्यतो सोपं पडावं म्हणून मी एक निवेदन सादर केलं होतं. अलका म्हणाले त्याप्रमाणे 5-6 वर्षापूर्वी मी ते आपल्या मराठी समाजाला आमच्या वॉशिंग्टन एरियात केलं होतं. त्यात थोडा बदल करून मी आता हे पुढचं निवेदन करणार आहे. सोयीकरता आणि काही ठिकाणी मराठी शब्दाला प्रतिशब्द इंग्लिशला शब्द मिळत नाही म्हणून ते इंग्लिश पण मी प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये, काही एक्सप्रेशन मराठी, काही एक्सप्रेशन हिंदी, आपलं इंग्लिशमध्ये. As you can see, I am not a lawyer, I am not a CPA. All I have done is read, reviewed, discussed, thought about it, and collated all the information into one package. आणि मुख्य कारण why now, मग का नको असा विचार आला. आणि मुख्य कारण बिकॉज वी नेव्हर नो, आणि मागच्या लोकांना कमीत कमी त्रास पाहिजे व्हावा ही इच्छा हे मला ठेवून हे निवेदन आहे. अंजली, स्लाइड चालू करशील? नाही, पहिली स्लाइड ही शेवटची आहे. हा, तर सांगितल्याप्रमाणे द प्रेझेंटेशन इज टू एलिव्हेट ॲगनी फॉर सर्वायव्हर्स. द लिस्ट इज बाय नो मीन्स कम्प्लीट ऑर एक्झॉस्टेड. तुम्ही त्याच्यात कमी करू शकाल, तुम्ही त्याच्यात वाढवू शकाल, तुमच्या गरजा असतील त्याप्रमाणे. पार्ट्स ऑफ द लिस्ट नीड कन्सल्टेशन विथ लॉयर आणि CPA. मे नीड 2 or 3 months टू कम्प्लीट. मला स्वतःला जवळजवळ 2.5 महिने लागले. डू मॉडिफाय एज नेसेसरी म्हटल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता. त्याच्यात ते काही तुम्हाला उपयोगी नसतील ते काढू शकता. काही लोकांनी ते केलं असेल, सो यू कॅन निग्लेक्ट दिस लिस्ट. पुढची स्लाइड. डॉक्युमेंट नीडिंग लॉयर आणि CPA. लास्ट विल आणि टेस्टामेंट. याच्यात महत्वाची गोष्ट अशी की हे विल आणि टेस्टामेंट तुम्ही रजिस्टर करायला पाहिजे लोकल, स्टेट आणि काउंटी करता. कारण ते केलं नाही तर नंतर जे कोणी इंटरेस्टेड लोक असतील तुमच्या इस्टेटमध्ये म्हणा किंवा ते तुम्हाला खूप त्रास देऊ शकतात. रिव्होकेबल ट्रस्ट इफ नीडेड अँड डिझायर्ड. थोडं मी त्याचं एक्सप्लेनेशन सांगतो. रिव्होकेबल करण्याचं कारण असं की आपल्या आयुष्यात उरलेल्या काही जर घटना बदलल्या तर तो आपण बदलू शकतो. आता तो ट्रस्ट करायचा की नाही हे तुम्ही लॉयर किंवा CPA कन्सल्ट करून ठरवा. ते करण्याचं एक मुख्य कारण असतं की त्या ट्रस्टमध्ये प्रोव्हिजन करता येते. यू कॅन स्किप द एस्टेट टॅक्स फॉर 1 जनरेशन. म्हणजे तुमच्या मुलांच्या ऐवजी ते नातवंडांना जाईल अशी तुम्ही व्यवस्था करता येते. आणि मुलांना त्याचा उपभोग घेता येतो, त्याचा इंटरेस्ट तुम्ही ते वापरू शकतात, पण त्याच्यावरती टॅक्स द्यायची जरूर भासत नाही. तर सध्याची करंट फेडरल लिमिट एस्टेट टॅक्स करतात 13.6 मिलियन आहे. प्रत्येक स्टेटमध्ये ती वेगळी असू शकते. आणि एस्टेट टॅक्स फेडरल जरी माफ झाला तरी तो पुष्कळच्या स्टेटमध्ये तो लागू पडू शकतो. प्रत्येक स्टेटची लिमिट वेगळी असते, तर तुम्ही तुमच्या CPA वरती चेक करायला पाहिजे. ड्युरेबल पॉवर ऑफ अटॉर्नी इज वन ऑफ द पॅकेज विथ लॉयर विल प्रिपेअर फॉर यू. आणि हे का करायचं, तर काय शक्यता काय असते की त्या व्यक्तीला तो डिमेन्शिया होऊ शकतो, अल्झायमर होऊ शकतो, आणि तो त्यावेळेला स्वतःची डिसिजन स्वतः घेऊ शकत नाही, म्हणून ती ड्युरेबल पॉवर ऑफ अटॉर्नीची जरूर असते. पुढची स्लाइड. स्टॅच्युटरी पॉवर ऑफ अटॉर्नी इफ नीडेड बाय द स्टेट. काही स्टेट, मेरलँड त्याच्यात इन्क्लुडेड आहे, एक स्टॅच्युटरी पॉवर ऑफ अटॉर्नी लागते. आणि तो लॉयर तुम्हाला ड्राफ्ट करून देतो आणि ती तुम्ही साईन करून, नोटराईज करून तो लॉयर तुमची ती रजिस्टर करू शकतो. ॲडव्हान्स मेडिकल डायरेक्टिव्ह म्हणजे मला किती दिवस लाईफ सपोर्टवरती ठेवायचं वगैरे, ह्या ज्या डायरेक्टिव्ह असतात त्या व्यवस्थित डिटेलमध्ये लिहिलेल्या बऱ्या. काही ठिकाणी मेरीलँडमध्ये मोस्ट म्हणजे मेरीलँड ऑर्डर ऑफ फॉर लाईफ सस्टेनिंग ट्रीटमेंट म्हणून आहे, आणि त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे.
आणि तो तुम्हाला तुमच्या डॉक्टर फिजिशियनकडनं साईन करून घ्यायला लागतो. आणि प्रत्येक कंडिशनला किती तुमचं आयुष्य लांबवायचं ते तुम्ही आत्ता ठरवू शकता. ते डॉक्टरच्या सल्लामसली तुम्ही ठरवू शकता आणि डॉक्टरला ते साईन करायला लागतं आणि तो फॉर्म तुम्ही काउंटीच्या ऑफिसमध्ये डिपॉझिट करायला लागतो. दुसरं एक रिक्वायरमेंट आहे ती हिपा ऑथरायझेशन. मी तुमच्या मेडिकल कंडिशन तुम्ही कोणाला देऊ शकाल, डॉक्टर, हॉस्पिटल, तर ते ऑथरायझेशन तुम्हाला आताच करायला लागतं. नरेशन ऑफ हाऊसहोल्ड आयटम्स टू बी डिस्पोज आफ्टर यू पास अवे. स्पेशली सेंटिमेंटल व्हॅल्यूच्या ज्या गोष्टी असतात, स्पेशली ज्वेलरी. त्यामुळे काय होतं की नंतर इट अवॉइड डिस्प्यूट, लिटिगेशन्स, स्टेट रिलेशन्स. आपल्या सगळ्यांच्या माहितीची अशा अनेक फॅमिलीज असतील तिथे हे डिस्प्यूट आलेले आहेत, त्यांचे नाते कोर्टात गेलेले आहेत. आणि केव्हा जास्ती होतं? रिअल इस्टेटमध्ये. छोट्या मोठ्या वस्तूमध्ये ते होत नाही, पण रिअल इस्टेट असली म्हणजे प्लॉट असला, घर असलं, तर नातेवाईक शेवटी कोर्टात जातात. आमच्या नातेवाईकांपैकी काही लोक गेलेले मला माहिती आहे. याचं एक चांगलं सांगायचं उदाहरण आमच्या आवडीचं आणि ओळखीचं. एक सुप्रीम नाही, बॉम्बे हायकोर्टचे जस्टिस होते. त्यांचे दत्तक गेलेले भाऊ होते आणि ते सुप्रीम कोर्टात लॉयर होते. त्यांना 3 भाऊ. आणि त्या दत्तक गेलेल्या माणसांची कोल्हापूरला दत्तकां पेरेंट्सकडून आलेली काहीतरी इस्टेट होती. ते गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या भावांच्या आणि भावंडांनी त्यांच्यावरती केस केली की त्यांच्यात आम्हाला हिस्सा हवा. आणि आता हे सगळे लॉयर लोक हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये काम केलेले, त्यांनी त्यांच्या इस्टेटचा इतका गुंता करून ठेवला होता की ते सोडवायला 7 ते 8 वर्ष लागली. आणि शेवटी एव्हरीबडी वॉज अनहॅपी. तर म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे की आपल्या विलमध्ये नॅरेशन ऑफ हाऊसहोल्ड आयटम्स पासून, रिअल इस्टेट पासून क्लिअरली आपण लिहिलं पाहिजे की कोणाला ते मिळावं. पुढची स्लाइड. सेपरेट विल इन अदर कंट्री इफ यू हॅव ॲसेट्स इन अदर कंट्री. खूप लोकांचे मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, कुठे कुठे एक अपार्टमेंट असतं किंवा प्लॉट असतो किंवा घर असतं. त्याचं सेपरेट विल त्या देशामध्ये आपण करायला पाहिजे. याबद्दल मी 2-3 लॉयरना त्यांच्याशी खूप चर्चा केली. इथल्या लॉयरचं म्हणणं पडलं की तुम्ही ते करायला पाहिजे. इंडियातल्या लॉयरचं म्हणतात की करायची जरूर नाही. पण नंतर मला असं आढळलं की एक सुप्रीम कोर्टचे लॉयर होते, त्यांना मी विचारलं की करायला पाहिजे का? ते म्हणजे केलेलं बरं. आणि त्याला फारसा खर्च येत नाही. 4-5 हजार रुपयामध्ये ते बिल करता येतं, ते रजिस्टर करता येतं, ते लॉयर ते व्यवस्थित करून देतात, पण ते केलेलं बरं असतं. इन्क्लूड व्हेकेशन आणि टाइम शेअर फॅसिलिटी इफ यू हॅव वन, and that is also considered as part of your asset. Vehicles, other items which are considered assets. Review all records frequently and update as needed. पण ते त्याच्यात बदल होण्याची शक्यता असते आणि बदल होत असतो. राईट. Organize all documents properly. Bank, investment accounts, nominations for IRA, ACP, mutual accounts. हा, मला एक आढळलं, मी फिडिलिटी मध्ये माझा अकाउंट आहे तिथे गेलो होतो आणि तिथे 2-3 लोक बोलत होते. They were asking why is it necessary to have nominations or mutual account. आणि फिडिलिटीचा माणूस अतिशय शांतपणे समजून सांगत होता की though it may not be necessary as per your will or testament, it is safer to do that so that your heirs will not have any problem. म्हणजे नॉमिनेशन केलेलं जरूर असतं आणि एक फॉर्म असतो, सही करायला काय फारसा वेळ लागत नाही, पण ते केलेलं बरं. ऑर्गनाइज इन्शुरन्स पॉलिसीज, लाईफ, होम, अम्ब्रेला, ऑटो, लॉंग टर्म केअर असली तर ते. मंथली बिल्स फॉर युटिलिटीज, क्रेडिट कार्ड्स. जसं मी सांगितलं की आमच्या मित्रांनी इलेक्ट्रिसिटीचं बिलच भरलं होतं 6 महिने, तर तसं व्हायला नको. कार पेपर्स, टायटल, इन्शुरन्स, सर्व्हिस रेकॉर्ड्स, IRS आणि tax papers with support documents. Organize all them in proper documents and files. Next slide.
एस्टेट अँड अदर डॉक्युमेंट्स प्रिपेअर्ड बाय लॉयर. याच्याबद्दल एक सूचना द्यायची असते, द्यावीशी वाटते की हे एस्टेट जर तुम्ही केली आणि ही जी डॉक्युमेंट असतात, लास्ट विल, टेस्टामेंट, सगळी हिपा, तर तुम्ही एक बाइंडर लॉयरकडे ठेवलेलं जास्तीत चांगलं असतं आणि तुमच्याकडे नोट ठेवायची, या लॉयरनी माझं हे केलेलं आहे आणि एक कॉपी त्याच्याकडे आहे. कारण ही इज एंटायटल्ड टू कीप दॅट इन ए सेफ कस्टडी. म्हणजे जेव्हा जर कोणाला प्रॉब्लेम आला तर दे कॅन गो टू दॅट लॉयर, गेट द ओरिजिनल डॉक्युमेंट आणि देन रिफर टू इट. म्हणून ते केलेलं बरं असतं. इम्पॉर्टंट ॲड्रेसेस, टेलिफोन नंबर्स, ईमेल्स, त्याचं एक सेपरेट फाईल केलेलं बरं असतं. बर्थ, मॅरेज, सिटिझन डॉक्युमेंट्स, सेफ्टी बॉक्स डिटेल्स. काय होतं, काही वेळेला सेफ्टी बॉक्स नंबर्ड असतात. म्हणजे पहिल्यांदा हा नंबर फिरवा, दुसऱ्यांदा हा नंबर फिरवा, तिसऱ्यांदा हा नंबर फिरवा. आणि ते जर लिहून ठेवलेलं नसलं तर ते उघडायला, म्हणजे आपल्या जे कोणी राहतील मागे त्यांना उघडायची असेल तर त्यांना खूप त्रास होईल. तर ते एका ठिकाणी लिहून ठेवलेलं बरं असेल. सबस्क्रिप्शन, मेंबरशिप्स, क्रेडिट ब्युरो, इफ यू हॅव ऑलरेडी सबस्क्राईब टू एनी क्रेडिट ब्युरो, त्याची रेकॉर्ड ठेवलेली बरी. नेक्स्ट स्लाइड. लिस्ट ऑल वेबसाइट्स, लॉग इन पासवर्ड्स needed फॉर सर्वायवर्स. आणि याचं मुख्य कारण की अदर दॅन हेल्थ इश्यूज और मेजर प्रॉब्लेम इन द ओल्ड एज इज मेमरी. आपण खूप गोष्टी विसरतो. आता माझीच गोष्ट सांगतो, मी एका रूम मध्ये दुसऱ्या रूम मध्ये जातो काहीतरी करायला आणि तिथे गेल्यावर विसरतो मी का आलो त्या रूम मध्ये मी कशा करता आलो तेच विसरतो. मग पुन्हा उलटा जातो आणि मग आठवतं की मी कशा करता जाणार होतो, का गेलो नाही आणि काय केलं नाही. तर असं असतं ना, आपल्याला लॉग इन आणि पासवर्ड आठवणं फार कठीण असतं. आणि मी मगाशी सांगितल्या उदाहरणाप्रमाणे त्या ग्रस्तांनी त्यांचे लॉग इन आणि पासवर्ड 2 छोट्या कागदावरती स्क्रिबल करून ठेवले होते. त्याच्यात इतकी खोडाकाड होती की आम्हाला 3 दिवस लागले कुठला लॉग इन आणि कुठला पासवर्ड कनेक्ट करायचा. आणि त्यामुळे त्यांची जी रेकॉर्ड होती ती शोधायला सापडायला खूप त्रास झाला. म्हणून हे एका ठिकाणी व्यवस्थित लिहून ठेवलेलं सोपं पडतं. आता त्याच्या बाबतीत आपण आपल्याला खूप सारख्या बँक किंवा म्युच्युअल फंड किंवा इन्क्लुडिंग पोलीस ऑल्सो खूप आपल्याला वॉर्निंग देतात की स्कॅम होत आहेत. आणि आमच्याच ओळखीच्या मध्ये 2 लोकांचे स्कॅम मोठे मोठे झाले, $40,000 त्यांचे गेले. तर असं होऊ नये म्हणून ह्या प्रिकॉशन करता आपण काळजी घेतलेली बरी. खान अकॅडमी म्हणून आपण ऐकलेलं असेल बऱ्याच लोकांनी. तर त्या खान अकॅडमीचा एक कोर्स आहे, मी केलेला नाही आहे तो, पण हाऊ टू एस्केप स्कॅम्स म्हणून त्यांचा एक कोर्स आहे आणि तो विनामूल्य आहे. तो खान अकॅडमी जाऊन आपल्याला जर करायचा असेल तर आपण करू शकाल. बँक्स आणि क्रेडिट कार्ड सुद्धा आपल्याला सारखी रिमाइंडर पाठवत असतात की तुम्ही काय करायला पाहिजे, पासवर्ड बदलायला पाहिजे. आणि शक्यतो ते पासवर्ड लोकांना सहज न कळतील असे केलेले बरे. आपल्याला एक मराठी लोकांना एक ऍडव्हान्टेज आहे, आपण पासवर्ड संस्कृत शब्द वापरून सुद्धा लिहू शकतो जे कोणालाही इथे कळणार नाही. मराठी सुद्धा लिहिलेलं इथल्या लोकांना कळणार नाही. असे आपण जर केले तर ते सोयीचे पडेल. काही ऑब्लिगेटरी डॉक्युमेंट असतात ती सोशल सिक्युरिटी, पेन्शन वगैरे ती सेपरेट फोल्डरमध्ये ठेवलेली बरी असतात, म्हणजे आपल्या मागच्या लोकांना त्रास होणार नाही. प्रिपेअर ए मास्टर फोल्डर फॉर ऑल डॉक्युमेंट्स. ते कुठे, लोकेशन, कॉपीज कुठे आहेत, त्याच्यात डिटेल्स काय आहेत ते लिहिलं बरं. आणि हे सगळी डॉक्युमेंट कुठे आहेत ते आपल्या स्पाऊसपेक्षा आणखीन एका माणसाला दाखवून ठेवलेलं सोपं पडतं, जास्ती सोयीचं होईल. आणि रिलेटेड टॉपिक म्हणजे लोकेट, इन्व्हेस्टिगेट, सिनियर लिव्हिंग फॅसिलिटी जस्ट इन केस रिक्वायर्ड. तर आपल्या मनात एक इमेज असते, सिनियर लिव्हिंग किंवा असिस्टेड लिव्हिंग म्हणजे काय, तर टेस्टलेस फूड, ओव्हरकुक्ड फूड, एंडलेस टीव्ही, आयसोलेशन, नो सोशल कॉन्टॅक्ट. आणि ते खरंच खरं आहे. मी 3-4दा आमच्या जवळ असलेल्या एका असिस्टेड लिव्हिंग मध्ये जाऊन
काहीतरी व्हॉलंटरी वर्क करायचा प्रयत्न केला आणि तिथे फार मोठी मंडळी होती. एका माणसाची मुलगी जनरल इलेक्ट्रिकच्या बोर्डावरती होती, एकाची गोल्डमन सॅक्स वरती होती. आणि ह्या लोकांना आपल्या आई वडिलांकडे यायला अजिबात वेळ नव्हता. त्यांच्या सोशल नीड्स खूप होत्या, पण इलाजच नव्हता त्याला. कारण त्यांचे मुलं किंवा मुली इतके बिझी होते की त्यांच्याकडे लक्ष देणं शक्य नव्हतं. पण हे असिस्टेड लिव्हिंग किंवा कंटिन्युइंग केअर लिव्हिंग करताना त्याच्या खूप क्रायटेरिया आहे. ते कसं निवडावं, कुठे निवडावं, त्याचं लोकेशन काय पाहिजे, तिथे हवा कशी असेल, आपले नातेवाईक किंवा मुलं मुली पुढे जवळ असतील का, मोबिलिटी आहे का, मेडिकल फॅसिलिटीज आहेत का, आणि तिथे हॉस्पिटल काय आहे, तिथे लॉंग टर्म केअर इन्शुरन्स घेतात का, तिथे अल्झायमरची सोय असते का. पण तो एक वेगळा विषय होईल, त्यावर मी काही बोलणार नाही. पण मी इथे नुसतं सांगू शकतो की हे आपण शोधून ठेवलेलं बरं. म्हणजे आपल्या नातेवाईकांना आपल्याला जर त्रास झाला आणि ठेवायची पाळी आली, तो कुठे ठेवाय हा विचार करायला फारसा वेळ किंवा कठीण पडणार नाही. नेक्स्ट स्लाइड. इंटेन्शन्स अपॉन डेथ. सम आर स्टॅच्युटरी आणि सम आर लिगल. मेलँडमध्ये तशा लिगल रिक्वायरमेंट खूप आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स घेताना आपण लिहू शकतो की आपले हे ऑर्गन डोनेट करा इन केस ऑफ डेथ. पण मेनलँडमध्ये रिक्वायरमेंट्स आर मोर स्ट्रिंजंट. यू हॅव टू बी व्हेरी स्पेसिफिक. कुठला ऑर्गन कोणाला केव्हा द्यायचा, कुठल्या लोकेशनला द्यायचा, वगैरे वगैरे. रिलिजियस राईट्स तुम्हाला पाहिजेत का, नको, कुठले ऑर्गन कोणाला डोनेट करायचे, तुम्हाला जर दान करायचं असेल तर कुठल्या ऑर्गनायझेशन द्यायला पाहिजे, किती द्यायला पाहिजे, हे डिटेल लिहून ठेवलेलं बरं असतं. आमच्या ओळखीच्या एक बाई होत्या, त्यांनी लिहून ठेवलं होतं की त्यांना ज्या वेळेला त्यांचे शेवटची विधी करायची असेल त्यावेळेला त्यांना त्यांच्या लग्नात जी त्यांनी साडी नेसल्या होत्या ती साडी नेसूनच त्यांचा विधी करायला पाहिजे. माझा एक ब्रिटिश कली होता, त्यांनी लिहून ठेवलं होतं कुठल्या चर्चमध्ये माझी लास्ट मेमोरियल पाहिजे, कुठलं म्युझिक पाहिजे, त्यानंतर कुठला मेनू पाहिजे, कोणाला बोलवायचं, कोणाला बोलवायचं नाही, हे त्यांनी डिटेल लिहून ठेवलं होतं. तशीच गोष्ट वॉशिंग्टन पोस्टच्या कॅथरीन ग्रॅहम, तुम्ही काही लोकांनी ऐकले असेल, त्यांनी सुद्धा आपली अशा डिटेल माहिती लिहून ठेवली, इंटेन्शन ऑन माय डेथ. हा अर्थात हा प्रत्येकाच्या चॉईसचा विषय, करावा की नाही, पण केलेल्या बऱ्या अशी माझ्या मते. नेक्स्ट स्लाइड. डॉक्युमेंट फॅमिली हिस्ट्री. मी सांगायचं विसरलो की अशीच एक लिस्ट डॉक्युमेंटची विद्या हर्डीकर इथे बऱ्याच वर्षापूर्वी आल्या होत्या, त्यांनी पण ती लिस्ट दिलेली होती. त्याच्यात काही गोष्टी नव्हत्या, त्या मी इन्क्लूड केलेल्या आहेत तिथे. डॉक्युमेंट फॅमिली हिस्ट्री. व्हाय इज इट डिझायरेबल टू डॉक्युमेंट? मला असं आढळून की आपल्या पूर्वीची जी जनरेशन होती ती स्वतःबद्दल फार कमी बोलत असे, आणि त्यांच्या पूर्वजांबद्दलच आपल्याला काहीच माहिती नसायची. ते कुठं आले, काय करत होते, कुठल्या गावी राहिले, त्यातली सोशल परिस्थिती काय होती, त्यांची इकॉनॉमिक परिस्थिती काय होती, त्यांना काय त्रास झाला, हे कोणी मागची पिढी सांगत नव्हते. आणि हे आपल्या पुढच्या पिढीला कळणं जरूर आहे. दोन गोष्टी करतात, त्यावरून ते लोक पिढी खूप शिकू शकेल, त्यांना खूप माहिती होऊ शकेल, आणि त्यांना सुद्धा कळायला पाहिजे की आपण ह्या देशात का आलो, काय कारणामुळे आपण इथे आलो, आपली परिस्थिती काय होती, सोशल परिस्थिती काय होती, इकॉनॉमिक परिस्थिती काय होती, पॉलिटिकल काय होती, वॉज एनी रिलिजियस पर्सिक्युशन इन द स्टेट वेअर, हे सगळं करायला पाहिजे. आणि त्याच्याबद्दल त्यांना नुसतीच गुतवल असेल असं नाही, पण त्यांच्यापासून त्याला खूप शिकता येईल, म्हणून ते घेऊन ठेवलं बरं. आणि त्याच्याबद्दल एक इथे स्टँडर्ड फॉर्मॅट पण मिळतो बरं का, लायब्ररीमध्ये किंवा बुक स्टोअरमध्ये. पण माझ्या 2-3 मित्रांनी तो घेतला आणि त्यांना असं आढळलं की तो काही फारसा उपयोगी त्यांना पडला नाही, म्हणून त्यांनी स्वतःच ते लिहिलं. सो दिस वॉज माय लास्ट स्लाइड. I hope I am able to cover as many topics as are required for
our relatives to have less pain once we go. धन्यवाद. हलका मी वेळ संपवलेला आहे. हो हो नक्कीच. आणि आय एम शुअर की बऱ्याच लोकांचा, आय एम ग्लॅड की आपल्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे या टॉपिकच्या डिस्कशनला, कारण खूप प्रश्न असणार आहेत आणि जसे आपल्याला मागच्या वेळेला पण होते तसेच काही प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात असणार आहेत. तर सायली, यू वॉन्ट टू स्टार्ट? हो हो नक्की. सगळ्यात आधी आनंद काका खूप खूप धन्यवाद. म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं की हा फक्त रिटायर व्हायच्या वेळेस किंवा रिटायर झाल्यावर विचार करायचा विषय नसून प्रत्येकाने ज्या स्टेजमध्ये आहे त्या स्टेजमध्ये ह्या विषयाचा विचार करायला सुरुवात करायला हवी. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्याला बरेच प्रश्न आलेले आहेत. पहिली गोष्ट विचारली आहे की विल यू फील कम्फर्टेबल शेअरिंग द स्लाइड्स विथ अस. तर म्हणजे यू Of कॅन course. से नो, यू कॅन से येस, पण जर No ग्रुप problem. No problem. तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर काका स्लाइड्स शेअर करतील. दुसरं म्हणजे काकांनी जसं सांगितलं खान अकॅडमी चा जो प्रोग्राम आहे हाऊ टू एस्केप स्कॅम्स, त्याची लिंक अलकानी टाकली आहे जर तुम्हाला हवी असेल, किंवा आय थिंक यू शुड बी एबल टू फाइंड इट इझिली. सुनीती खेर यांचा प्रश्न आहे, कॅन यू प्लीज डिस्कस इन होम केअर वर्सेस असिस्टेड लिव्हिंग? त्याबद्दल काही माहिती असेल तर. थोडा मी विचार केलाय, माहिती फारशी नाहीये पण मी खूप विचार केला या गोष्टीवरती. आमच्या रिटायरमेंट सेमिनारवरती पण त्याच्याबद्दल बरीच माहिती दिलेली होती वर्ल्ड बँकेने. हा इंडिव्हिज्युअल चॉईस असतो आणि तो चॉईस दोन गोष्टींनी असतो की आपल्याला कुठले विकार आहेत, आपल्याला कुठली हेल्प लागणार आहे, ती एक. दुसरी, आपण किती खर्च करायची आपली इच्छा आहे आणि करू शकतो. कुठल्या गोष्टी मेडिकेअर कव्हर करेल, मेडिकेअर कव्हर करणार नाही. कुठल्या गोष्टी लॉंग टर्म केअर करेल, करणार नाही. इन्शुरन्स पॉलिसीज प्रत्येकाच्या वेगळ्या असतात, त्याच्या कंडिशन्स वेगळ्या असतात आणि त्याप्रमाणे सगळे विचार करूनच ते ठरवायला लागेल. आणि म्हणजे वन सोल्युशन फॉर ऑल असं शक्यच नाहीये त्या बाबतीत. आम्ही ज्या अपार्टमेंट बिल्डिंग मध्ये राहतो तिथे जवळजवळ 20 होम केअरच्या बायका आणि पुरुष येत असतात. काही लोक 24 तास ठेवतात, काही लोक 12 तास ठेवतात, काही लोक एक शिफ्ट मध्ये ठेवतात. तो इंडिव्हिज्युअल चॉईस असतो, कारण प्रत्येकाचा हेल्थ इश्यू निराळा असतो, प्रत्येकाला रिक्वायरमेंट निराळ्या असतात. इथे आमच्याकडे एक सर्व्हिस आहे, ते ऑलवेज से दे विल डू होम केअर, म्हणजे इट इन्क्लूड्स बेदिंग द पर्सन, preparing simple meals, not complicated meals, feeding the person, giving medications, but not take them to any location for a hospital or medical visit. So त्या असिस्टेड लिव्हिंगच्या ज्या केअर गिव्हर्स येतात त्यांच्या पण कंडिशन्स असतात की दे डू सर्टन थिंग्स, दे विल नॉट डू सर्टन थिंग्स. या सगळ्याचा विचार करूनच ते ठरवायला लागतं आणि प्रत्येकाच्या नीड्स आर डिफरंट, their resources are different, their conditions are different. अगदी बरोबर. आणि ह्या विषयी मला थोडी माहिती आहे, कारण मी माझी जी ऑर्गनायझेशन आहे आशा USA याच्यात थ्रू साऊथ एशियन इमिग्रंट्ससाठीच आम्ही काम करतो. तर ह्याची आम्ही सिनियर्स बरोबर पण काम करतो. तर आता म्हणजे काही वर्षांपूर्वी 15-20 वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या कम्युनिटीसाठी असे स्पेसिफिक सर्व्हिसेस नव्हत्या, पण आता गेल्या काही वर्षात बदल झाले आहेत. तर ईस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट, इवन टेक्सास वगैरे जिथे खूप इंडियन लोक राहतात किंवा साऊथ एशियन्स राहतात, तिथे आपल्या कम्युनिटीचे लोक राहू शकतील अशा प्रकारचे आता असिस्टेड लिव्हिंग, 55+ लिव्हिंग अशा फॅसिलिटीज निघालेल्या आहेत. तर तुम्ही नक्की आधी पूर्ण रिसर्च करा. आनंद काकांनी जसं सांगितलं की पूर्ण रिसर्च करा. सगळी माहिती आजकाल इंटरनेटवर अवेलेबल आहे. फोन करून घेऊ शकतो किंवा जाऊन व्हिजिट करून सगळं बघू शकतो बिफोर यू मेक युअर माइंड, ऑर यु नो इफ यू वॉन्ट टू नो मोर अबाउट एनिथिंग. आणि तिथे आपल्या पद्धतीचं जेवण, आपल्या पद्धतीचं म्हणजे कल्चरली स्पेसिफिक त्यांनी ते बनवायचा प्रयत्न केलेला आहे. सो डेफिनेटली लुक इन टू दॅट. अगेन हा विषय खूप सायली मोठा आहे. सायली जस्ट 1 मिनिट. या इथे आमच्या मॉन्टगोमरी काउंटीच्या लायब्ररीमध्ये देयर इज अ बुक अवेलेबल
ऑन हाऊ टू चूज असिस्टेड लिव्हिंग, हाऊ टू चूज लॉंग टर्म केअर, हाऊ टू चूज होम केअर. एक पुस्तकच मला सापडलं होतं, मी आणलं नाही ते अर्थात, वाचलं पण नाही, थोडं चाललं खरं. त्यावेळेला मी लायब्ररीत जरा व्हॉलंटरी वर्क करायला जात असे, त्यावेळेला ते मला सापडलं होतं. नक्की. आम, दुसरा प्रश्न आहे, मंजिरी त्यांनी विचारलाय, आय डू नॉट हॅव लीगल ऍक्च्युअल फॅक्ट्स. This was topic in discussion at work. I have heard 80% of elders die in hospital in US. Also, it can take up to 3 days for final rites. Is it possible to avoid the hospital stay, and can the period, 3-day period be reduced? तर मंजिरी ताई, हा खूप स्पेसिफिक प्रश्न आहे. आनंद काका, तुम्हाला इफ यू वॉन्ट टू से समथिंग टू दॅट. नाही, मला याबद्दल इतकी डिटेल माहिती नाहीये. कारण दिस इज नॉट ओनली लीगल क्वेश्चन, इट इज ऑल्सो कनेक्टेड विथ युअर फिजिकल कंडिशन, फिजिशियन्स ओपिनियन. आणि प्रत्येक स्टेटची, जसं म्हटलं मेरीलँडमध्ये मोस्ट म्हणून जो फॉर्म आहे तो अतिशय स्पेसिफिक आहे. तर तुम्ही ज्या स्टेटमध्ये, ज्या काउंटीमध्ये राहत असाल, त्यांच्या काय रिक्वायरमेंट ते बघायला लागेल. आणि त्याच्यावरच तुम्हाला ठरवायला लागेल की आपल्याला काय शक्य आहे. आणि जस्ट फॉलोइंग अप, आता जसं आनंद काकांनी सांगितलं की आपल्याकडे जर सगळे लीगल डॉक्युमेंट्स असेल, तुमची लास्ट विल, तुमचं हेल्थ केअर डिरेक्टिव्ह, त्याच्यानंतर इतर सगळ्या कंडिशन्स, पॉवर ऑफ अटर्नी, तर तुमच्या नंतरच्या माणसांना, मग ती तुमची मुलं असोत, मित्रमैत्रिणी, कोण जे कोण असतील, त्यांना इनफ इन्फॉर्मेशन असेल, दे विल बी एबल टू मेक डिसिजन्स फास्टर. आणि आता मी मिनेसोटा, ते म्हणून मला मिनेसोटातलं माहिती आहे, कारण आम्हाला बरेच आमच्या ऑर्गनायझेशनला प्रश्न येतात. एखादा हिंदू व्यक्ती गेलं तर आम्हाला हिंदू राईट्स करायचे, किंवा आम्हाला त्यांचा पार्थिव घेऊन भारतात जायचे, वगैरे वगैरे. तर जर हे सगळं लिहिलेलं असेल लीगली, तर हे सगळं एक्सपिडिएट होतं. म्हणजे असं नाही की ह्या हॉस्पिटलमध्ये 3 दिवस म्हणजे राहायला वगैरे वगैरे, ते काही होत नाही, कारण सगळं लीगली क्लिअर असेल. आणि इथे मिनेसोटामध्ये आमच्या इथे एक सेमेट्री आहे जिथे हिंदू राईट्सनी केलं जातं अंत्यसंस्कार, आणि इथल्या मंदिरांशी, इथल्या प्रीस्टशी त्यांचं तसं हे आहे की दे कनेक्ट विथ देम, दे ब्रिंग देम इन, आणि मग आपल्या प्रकारचे अंत्यसंस्कार वगैरे केले जातात. पण हे सगळं लिहिलेलं असेल आणि ही माहिती सगळी जर काढलेली असेल आणि ती तिथे असेल, तर मग इट इज इझी फॉर पीपल टू मेक दीज काइंड ऑफ डिसिजन्स. ॲब्सोल्युटली. सायली, आपल्याकडे ना डॉक्टर कीर्तने आहेत, विच इज ही इज ॲक्च्युली अ प्रॅक्टिसिंग फिजिशियन ऑल्सो, आणि ते ह्याच्याशी कनेक्टेड आहेत बहुधा. डॉक्टर कीर्तने, आर यू देअर ऑन द प्लॅटफॉर्म राईट नाउ? आय कॅन सी हिज मेसेज. ओके. किंवा ते एंडला त्यांनी रिमार्क दिलं तरी चालेल, बिकॉज ही माइट बी Okay. एबल टू गिव्ह अस सम इनसाइट ऑन दिस. ओके, वी विल फॉलो अप विथ हिम. दुसरा आहे, दिलीप आणि सुरेखा यांनी विचारलं आहे, मेडिकेअर डज नॉट कव्हर होम हेल्थ केअर बट दे कव्हर OT-PT. मेडिकेड पेज थ्रू. अच्छा, म्हणजे त्यांनी अजून माहिती दिली आहे मेडिकेड बद्दल. सायली, माधव काकांचा हात वरती आहे. हात वर आहे, हो. ठीक आहे, आपण आधी 1-2 प्रश्न घेऊ आणि मग विल गो बॅक टू द चॅट. माधव काका, बोला. हा, नाही, आत्ताच्या चर्चेत मला एक थोडं माहिती म्हणून सांगायचं होतं की आमच्या घरी सध्या अशी परिस्थिती आहे की माझी मिसेस शुभांगी तिथंच बसलेली आहे शेजारी. तर तिला तिच्या एकूण तब्येतीच्या ह्याच्यामुळे वी आर इन टू होम केअर. आणि आताच सांगितलं की शिवाजीन आफ्टर सर्जरी, शिवाजीन नर्सिंग होम फॉर 3 weeks. आणि त्यावेळेला वी फाउंड आउट दॅट Medicare will cover only up to certain days, and beyond that they will not cover. So that is one thing. आता होम केअरचं सुद्धा असं आहे की होम केअर इज डिफरंट फ्रॉम होम हेल्थ केअर. म्हणजे की मेडिकेअर कॅन कव्हर PT, OT वगैरे, किंवा नर्स कमिंग होम फॉर अ लिमिटेड पिरियड ऑफ टाइम, 3-4 weeks, बट नॉट ऑन ए परमनंट बेसिस. होम केअर म्हणजे तुमच्या घरी येऊन तुम्हाला आंघोळ घालणं, दिस इज नॉट कवर्ड बाय मेडिकेअर. सो आत्ताची परिस्थिती आता की बिकॉज आय एम इन अ शेप दॅट आय कॅन हेल्प शुभांगी, आय एम द प्रायमरी केअर गिव्हर.
परंतु we have hired some ladies through an agency and they come for 7 hours a day. Per hour, $40. So there are issues that are going to come up. How much can you afford? That's one issue. Secondly, what are exactly your needs? Are your needs limited needs? की बाबा आंघोळ घालायला मदत पाहिजे, स्वयंपाक करायला मदत पाहिजे, असं एवढे आहे का यू नीड 24 hour? आणि मग असलं तर तुमचे फायनान्सेस काय आहेत आणि व्हॉट वुड बी विल होम केअर, द कॉस्ट ऑफ होम केअर compared to cost of putting somebody in a nursing home. I think those things would be then one would have to judge. बरोबर आहे. नाही, थँक्यू सो मच माधव काका, तुम्ही तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर केला. लॉंग टर्म केअर इन्शुरन्स जर असेल तर खूप फायदा होतो या बाबतीत, कारण त्याच्या अशा वेगवेगळ्या टियर्स आहेत की कुठलं काय कव्हर करतं काय नाही. तर अगेन लॉंग टर्म केअर इन्शुरन्स इज अ व्हेरी गुड इन्शुरन्स टू हॅव अलॉंग विथ युअर हेल्थ इन्शुरन्स. Starting in younger years, you don't have to wait to. Right. So gap insurance, you can take a gap insurance. Gap insurance is a better choice, yeah. Gap insurance काय असतं? Whatever is not covered by Medicare and your normal अच्छा, हा हा. insurance, हो, you cover बरोबर it with gap insurance. बरोबर. Only thing, it's quite expensive. It's not very cheap. All insurance in US is extremely expensive to start with. I think the only advantage is तुम्ही गॅप इन्शुरन्स थोडा लवकर सुरू केला ना तर त्याची कॉस्ट कमी पडते. हो, हो. So sooner you start, better it is. ओके, आपण अजून एक कॉल घेऊया. स्मिता अँड मंगेश राजाध्यक्ष, बोला. माझं नाव स्मिता राज्याध्यक्ष. अतिशय सुंदर, इट वॉज लाईक ऑल इन्क्लुसिव्ह प्रेझेंटेशन. मला 2 गोष्टी ऍड करायच्या होत्या की माझं असं लक्षात आलंय की आपण जेव्हा क्रेडिट कार्डला ऍप्लिकेशन करतो तेव्हा त्याच्यावर जो माणूस ऍप्लिकेशन करतो तो प्रायमरी असतो आणि दुसरा असतो तो सेकंडरी असतो. म्हणजे नवरा बायकोतला एक प्रायमरी, दुसरा सेकंडरी. पण त्यातल्या जर प्रायमरी ऍप्लिकेशन करणाऱ्या माणसाला काही झालं म्हणजे ही इज इफ ही डायज और he is unable to use that card, the credit card company can freeze that card. And so especially in case of death. So it's very important for people to know they at least have one individual credit card that they can access if needed. आणि दुसरी गोष्ट मला सांगायची होती की ऍडव्हान्स डिरेक्टिव्स मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असतात आणि इन केस यू आर ॲट अ पॉइंट वेअर दे हॅव टू मेक अ डिसिजन to execute that DNR order, they both have to be on the same page. त्यामुळे जर तुम्हाला 2 मुलं असतील आणि दोघांची नावं तिथे असतील तर त्यांच्याशी आधी बोलून त्यांना सांगून तुमच्या काय इच्छा आहेत ते त्यांना सांगून समजून ते करण्याची फार गरज आहे. थँक्यू. थँक्यू. स्मिताताईंनी खूप एक महत्वाचा पॉइंट सांगितलाय. क्रेडिट कार्डच्या बाबतीत नॉट ओनली यू विल, इफ यू आर अ सेकंडरी क्रेडिट कार्ड होल्डर, तुम्हाला नंतर ऍक्सेस करता येणार नाही, पण तुमची क्रेडिट हिस्ट्री पण बिल्ड होत नाही. ओनली द प्रायमरी जो क्रेडिट कार्ड होल्डर असतो त्याची क्रेडिट हिस्ट्री बिल्ड होते. तर असंही झालेलं आहे की स्पाउसच्या डेथ नंतर जनरली वाईफ इज द वन हु इज द सेकंडरी क्रेडिट कार्ड होल्डर आणि शी इज लेफ्ट विथ a life where she has zero credit history because until now she was a secondary person using the credit card. So that is also very important. Thank you, Smita Tai, ki make sure you have at least one credit card where you are the individual who is holding the credit card, primary credit card holder. दुसरं मला सांगायचं होतं आणि हे ऍक्च्युली आनंद काकांनी ऑलरेडी कव्हर केलं की द इम्पॉर्टन्स ऑफ अपडेटिंग ऑल दीज डॉक्युमेंट्स. म्हणजे स्मिता त्यांनी पण आता तेच सांगितलं की जसं आता फॉर एक्झाम्पल आम्ही आमची विल केली तेव्हा मुलं लहान होते, पण आता मुलं मोठी झाली आहेत, तर मेक शुअर यू अपडेट इट.
आणि मेक शुअर द अपडेटेड विल इज देअर विथ युअर स्टेट अँड काउंटी ऑफिसेस. आता आपण अजून एक चॅट मधलं हे घेऊयात. हा, तर आपण हे सगळं म्हणतोय की लिगली करून घ्या, लॉयर सिलेक्ट करा. तर व्हॉट इज द, मला वाटतं कुणीतरी विचारलंय, आशिष यांनी विचारलंय, प्लीज गिव्ह सम टिप्स ऑन हाऊ टू चूज अ लॉयर. आणि प्रिया यांनी विचारलंय, ड्युरेबल पॉवर ऑफ अटर्नी वर्सेस स्टॅच्युअरी पॉवर ऑफ अटर्नी, डू वी नीड टू हॅव बोथ और कॅन वन विल बी इनफ? Lawyerचं सिलेक्शन म्हणजे there is lawyer only some law firms do all this documentation. Not all law firms do that. आमच्या काउंटीमध्ये, आमच्या एरियामध्ये मला फक्त 3 लॉ फर्म सापडल्या ऑफ प्रॉब्ली 30 or 40 who do this kind of documentation for people. So you have to choose an attorney who specializes in this all documentation for trust, wills, statutory requirements वगैरे, and who are able to store them for you forever, almost till your death. सायली, एक मी याच्यावरती आनंद काका जे बोलले ना त्याच्यावरती एक सांगते, हाऊ टू चूज द. सो वन ऑफ द ऑप्शन्स यू हॅव की तुमचे जर ऑफिसेसमध्ये, जसं फॉर एक्झाम्पल वी डिड इट थ्रू शैलेशेस वर्क, प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये बऱ्याचशा काही कंपनीजनी ही फॅसिलिटी दिली आहे की तुम्हाला ते त्या प्रकारचे लॉयर्स चूज करता येतात. म्हणजे जोपर्यंत तुम्ही कंपनीत आहात तोपर्यंत तो गोष्ट असतेच, परंतु त्याच्यानंतर देखील यू कॅन पे अन ॲडिशनल फी आणि कंटिन्यू विथ दॅट लॉयर. तर तुम्ही तुमच्या HR पण बोलून बघू शकता कंपनीच्या की दे विल असाइन सम लॉयर्स फॉर यू, म्हणजे त्यांची ती फॅसिलिटी असते. सो नाउअडेज कंपनीज आर ऑफरिंग दोज सर्व्हिसेस ॲज वेल. तर ते पण चेक करता येतं, बिकॉज वी डिड दॅट राईट आफ्टर वी हर्ड हिज प्रेझेंटेशन लाईक 5-6 years ago की ते सगळं करणं. त्याच्यानंतर ते तू म्हणालीस तसं विल रिवाइज केलं आम्ही परत जेव्हा आमची मुलगी मोठी झाली त्याच्यानंतर. सो इट वॉज डेफिनेटली नीडेड. थँक्यू. आणि इथे चॅट मधले पण रिस्पॉन्सेस वाचा. ज्योतिताईंनी लिहिलंय की शी हॅज गॉन थ्रू दिस ॲज अ केअर गिव्हर अँड इफ समबडी वॉन्ट्स टू टॉक टू हर शी इज हॅपी टू टॉक. आणि त्यांनी लिहिलंय की यू नीड एल्डरली लॉयर, एल्डरली प्लॅनिंग लॉयर. अच्छा, म्हणजे लॉयर हू वर्क्स विथ द एल्डरली असं म्हणतायत बहुतेक त्या. ज्योतिताई प्लीज क्लॅरिफाय. तोपर्यंत आपण अजून एक प्रश्न घेऊ. दिलीप आणि सुरेखा खेडेकर. हा, मी सुरेखा बोलते. आता मला माझा पर्सनल एक्सपिरियन्स म्हणून सांगायचं. आता माधवराव बोलले ना, सेम थिंग वी वेंट थ्रू. आणि ह्याच्यामध्ये मेडिकेअर gave us, it's for my husband. Now same thing, opposite, I am the caregiver and he is the one who needs the care. Medicare paid for showers twice a week for 4 weeks only. Then they gave us physiotherapy twice a week, which is still on. Then occupational therapy was twice a week. Then they reduced to once a week, and they gave, for the company that we joined was much better, so they did all the work and they gave us occupational therapy, but they keep reducing those facilities slowly. And then long-term care, we had bought long-term care when we were very young. So that time they had calculated whatever the monthly expense was, and I have activated, we have 2 policies each, and I have activated one policy which gives us some monthly amount, which is not enough for the home health care. Now he's getting home health care, so I have to pay from my pocket. But it does help you, because it's paying like 1,100, almost 1,200. And the expense is more than that because he needs more help. Then you pay from your pocket. But still, if long-term care, I think is a good idea. And we got 2 policies each, 2 for him, 2 for me. So we activated one right now. And because we don't know how it's going to need. The home health care I found better because he's home. He's vegetarian. He likes Indian food. So I can cook and feed him. And he was in nursing for 3 months.
and the food was a big, big, big problem. Now you said there are some Indian facilities, but we don't have here in Florida. And New Jersey, we had some, I think. The other thing is assisted living is very, very expensive, anywhere from 5,000 to 7,000 a month. Again, that long-term care will pay for it, but again, calculate what calculations we did when we were young is not enough when we are old. So it's going to look at that span of period that is going to go up. But I have looked through all these things: assisted living, nursing home. Nursing home, because he had a medical condition, Medicare paid most of it. So I had to pay some, deductibles. And we have another insurance that will cover if the Medicare stops paying. That's another thing. That study all your insurances that you have, and buying a long-term insurance is good. It came handy. It does help, and that's what I wanted to add. Because we prefer now that he stays home and he gets some help at home. He doesn't need that much help compared to the assisted living, which we still have to keep in your mind ultimately, because I'm also getting old. And that's what I wanted to share, because these things I've studied so much, because like Madhurav said, I'm going through the same thing right now. Thank you. Thank you so much for sharing your experience with us. Thank you. Nutan Pawar. Hi, namaskar, Nutan Pawar from Connecticut. Anand Kaka, thank you so much for sharing a very valuable piece of information regarding aging and how to take care of during, into the next life. I just wanted to share some perspective from real estate broker. I work as a real estate broker in Connecticut. आणि when आपण जेव्हा नवीन देशात येतो, we are so full of energy. We want to succeed here. We want to buy a home, and oftentimes how we take title to the home is very, very important. So that should be the first thought, because ultimately, if you keep the property in the family for a long time, chances are you will leave it to your heirs. So how should you hold the title? That should be first. Second is definitely have a trust so that your estate can pass outside of probate, because probate costs are anywhere from 5 to 9% of your total estate. That's a huge amount. And the other thing I wanted to touch on was when you have nomination forms, be it for brokerage accounts, be it for cars, so they are governed by contract law. So, and contract law precedes other kind of law. So that's another way to have your assets pass outside of probate. And it's important to have the right kind of lawyer. So if you're looking for a lawyer who can help you with estate planning lawyers, they specialize. Oftentimes you can go to, I think, I will share the website where you can type in the lawyer's name and this specialty comes out, and you can reach out to them. Sometimes you can start with an ordinary lawyer and they can recommend estate planning or elderly care lawyer, because it's very, very specific to area and to your stage in life. That's all. Thank you. Thank you so much. Nutan, that was a very useful information. मला वाटतं अजून प्रश्न नाही आहेत, पण सुनीती खेर यांनी लिहिलंय की इट इज कॉल्ड द एल्डर लॉ अटर्नी, म्हणजे somebody who actually specializes in elderly planning estate, असे लॉयर्स असतात. सो यू कॅन कॉन्टॅक्ट देम. अजून कुणाला काही प्रश्न किंवा कॉमेंट आहे का? हॅलो सायली. हा, प्रियाताई बोला. हा, तो प्रश्न ड्युरेबल पॉवर अटर्नीचा केला नाही आन्सर त्यांनी. आणि दुसरं म्हणजे मला एक आणखीन प्रश्न आहे त्याच्यानंतर. वी स्किप्ड ओव्हर ड्युरेबल पॉवर अटर्नी.
हा विचारा ना प्रियताई. सो हा, तर मला प्रश्न आहे की दोन तऱ्हेच्या पॉवर ऑफ अटर्नीज त्यांनी सांगितलं ना, स्टॅच्युटरी आणि ड्युरेबल पॉवर ऑफ अटर्नी. सो डू वी नीड टू हॅव बोथ, और मे बी लाईक सिन्स स्टॅच्युटरी फ्रॉम व्हॉट आय अंडरस्टँड की रजिस्टर करायला लागते, सो इफ वी हॅव दॅट, डज दॅट कव्हर एव्हरीथिंग, और डू वी हॅव टू हॅव बोथ? In Maryland, both are required. I think ओके. from each state will have a different requirement. Some ओके. may not have a statutory requirement. ओके. ओके. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की काही इन्शुरन्सेस, म्हणजे माझा आता जो मेडिकेअर सप्लिमेंटरी आहे तो अँथम ब्लू क्रॉस, तो जो इट्स कॉल्ड एज प्लॅन एफ. आणि माझ्या एजंटनी सांगितलं की म्हणजे एव्हरीथिंग दॅट does falls through the gap is covered by that insurance. And yes, it does. मी बघितलेलं की anything that's not covered by Medicare, it covers that. But does that probably, do you have any idea those, there's a plan F and plan G, and I'm told both of them are pretty similar and they cover all that. So does that cover in-house care, like you were saying get a gap insurance, or do we have to get a gap insurance in addition to that for that to be covered? Because after a certain age, you cannot get a long-term life insurance. आणि मला त्याबद्दल फारशी माहिती नाहीये, कारण गॅप इन्शुरन्स इज व्हेरी स्पेसिफिक. तुम्हाला ते स्पेसिफिक रिक्वायरमेंट द्यायला लागतात, अँड देन यू से वेदर दिस कॅन बी कवर्ड ऑर नॉट. Okay. आणि मी ज्यावेळेला लॉंग टर्म केअर आम्ही घेतलेलं होतं, त्याला इथे एक प्रोफेसर होते एक युनिव्हर्सिटीमध्ये, Mhm. स्पेशलाइज इन इन्शुरन्स. आणि मी त्यांच्याशी जवळजवळ 3-4 वेळा बसून 2-2 तास Mhm. चर्चा करून मी ते ठरवलं कुठलं घ्यायचं, का घ्यायचं, त्याचा पिच रेकॉर्ड काय असतो, त्याचा फायनान्शियल रेकॉर्ड काय असतो. कारण नंतर मला आढळलं की जवळजवळ आम्ही जेव्हा घेतलं तेव्हा 14 इन्शुरन्स कंपनीज यूज टू टेक long term care in US. Mhm. Today they are dwindled to only 4 or 5. The long term care was not a profitable business for insurance companies. A lot of companies like GE went out of long term care. And a lot of companies started reducing the insurance coverage after even writing the policies. It went into liquidation, it Mhm. went into litigation also. So it became a very complicated issue. Right. Right. Okay. So, प्रियांशी, तू जे oh, विचारतेस ना बीसीबीएसचं, तर oh, मध्ये आता कोणीतरी सांगितलं होतं बघ की ओटीपीटी आणि स्किल नर्सेसचं कव्हर होतं त्याच्यामध्ये. तर देर आर oh, सम पार्ट ऑफ इट बीसीबीएस म्हणजे अँथम ब्लू क्रॉस ब्लू शील्ड एफ जो पार्ट असतो ना, तो oh, त्याच्यामध्ये देर आर सम अमाऊंट कॅन बी कव्हर्ड. अँड अगेन इट डिपेंड्स ऑन, आनंद काका सेड, इट केस टू yeah. केस वरती डिपेंड करतं ते. So I should check तुला that with my agent हा, and सो make यू हॅव टू sure चेक it's विथ all, युअर, yeah, तुझा जो yeah. इन्शुरन्स एजंट असेल ना, त्याला विचारायला लागेल. Yeah, yeah. Okay, sounds good. Yeah. Thank you. Great session, Dr. Burway. तर आपण आत्ता तरी काही मला कॉमेंट्स दिसत नाहीये, पण मला एक नाही दोन गोष्टी सांगायच्या होत्या. हा अनघाताई बोला, पण अजून नाही, अजून मला एक छोटस सांगायचंय. हा एक तर तुम्ही असं समजू नका फार यंग आहात म्हणून उद्या करू उद्या करू उद्या करू, हे बिल आम्हाला वेळ नाही हवा, ते खूप लोक करतात. आणि आपल्या BMC आपण बघितलंय, एनीबडी पर कॅन फॉल डेड एनी टाइम. आणि मग अतिशय प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही लगेच करून टाका. तुम्ही काय विल केलं म्हणजे उद्या मरणार नाही. ती एक भीती असते, बापरे विल केलं, पण यू हॅव गॉट टू डू. आणि सेकंड म्हणजे CD मध्ये जॉईंट करा, दोन्ही नावावर CD करा. एकाच्याच नावावर सगळ्या बँक अलाव नाही करत, पण एकाच्याच नावावर शक्यतो ठेवू नका, बिकॉज देन देर इज नो प्रॉब्लेम नंतर कोणाच्या एकाची डेथ झाल्यावर. एक गमतीची गोष्ट सांगतो. आमचा एक फ्रेंच कलिग फ्रान्सहून आला आणि त्यांनी ठरवलं की माझी स्वतःचीच त्याची कुठली जी गाडी होती ती फ्रान्सहून मी इथे घेऊन येईन. आणि त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आल्यावर आपण ते गाडीचं इन्शुरन्स करूया. म्हणून तो बाल्टिमोरला ती गाडी घ्यायला गेला. आणि ॲज ही वॉज ड्रायव्हिंग फ्रॉम द डॉक, just outside of the gate of the dock, he met a serious accident. Not only the car was a complete total loss and which was not covered by insurance, but he was not covered by any insurance. And he ended up in hospital for 3 months with no insurance.
सो काही गोष्टी आपण ज्या पोस्टपोन करतो कॅन रिझल्ट इन टू ए मेजर इश्यू फॉर यू. अगदी बरोबर आहे. हा टाइमलीनेसचा जो मुद्दा आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. दुसरं, जसं अनघाताई म्हणाल्या की आपण अजून यंग आहोत, आपल्याला काही होणार नाही, अजून वेळ आहे, असा विचार करायच्या ऐवजी यंग लोकांनी तर करायलाच पाहिजे, स्पेशली ह्या देशात आलेले आहेत. कारण मला उदाहरणं माहिती आहेत की जेव्हा हे माहीत नसतं आपल्याला काही, आणि यंग कपल्स विथ यंग किड्स लिव्हिंग हिअर, आणि सडनली जर असं झालेलं आहे की आई वडिलांचा मृत्यू झाला काही कारणाने ऍक्सिडेंटमध्ये, तर जी यंग मुलं आहेत ते इथल्या लॉ प्रमाणे दे बिकम द प्रॉपर्टी ऑफ द स्टेट, आणि स्टेट डिसाइड करतं त्यांची कस्टडी कोणाला जाते जर तुमची विल नसेल तर. आपला विचार असतो की भारतातल्या लॉ प्रमाणे, हिंदू फॅमिली लॉ प्रमाणे, की तुमचे जे इमिजिएट रिलेटिव्ह असतील त्यांच्याकडे मुलांची कस्टडी जाईल, पण इथे तसं नाही आहे. त्यामुळे अनलेस यू हॅव अ विल ऑन पेपर विच सेज की मला काही झालं तर माझ्या नातेवाईकांना जे भारतात किंवा कुठेही राहतात त्यांना यांची कस्टडी जावी, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर करणं आवश्यक आहे. म्हणजे मुलं 18 वर्षाची होईपर्यंत ते लागू होतं. त्याच्यानंतर ऑफकोर्स दे आर कन्सिडर्ड ॲज ॲडल्ट्स. दुसरं, रिलिजियस प्रेफरन्सेस तुमचे, म्हणजे मी हे रिअल लाईफ एक्झाम्पल्सवरून सांगतेय की आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये असे फोन आलेले आहेत की आमची इच्छा आहे की आम्हाला हिंदू पद्धतीने असं असं करायचं आहे माझ्या आईचं किंवा वडिलांचं, पण इथे आम्हाला हे असं असं. तर हे जर सगळं लिहिलेलं असेल ना, सो मेक शुअर यू राईट ऑल द रिलिजियस प्रेफरन्सेस, काहीही असू शकतात डिपेंडिंग ऑन युअर रिलिजन. आणि तिसरी महत्वाची, आय थिंक विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की कन्व्हे ऑल दिस इन्फॉर्मेशन, की तुम्ही अशी विल केली आहे किंवा तुमचे हे प्रेफरन्सेस आहेत, टू युअर लव्ड वन्स. कारण जरी तुम्ही हे करून ठेवलं आणि त्यांना सांगितलं नाही तर काहीच उपयोग नाही, कारण त्यांना ते कळणार नाही. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज शेअर अगेन दॅट इन्फॉर्मेशन. share that information, make sure people know about it. आणि talking about this doesn't mean, and of course talking about death is very difficult, death about your parents or death about your spouse or anybody, पण you have to make sure that you convey this in a proper language so that everybody knows about it and you are comfortable knowing that you have done what needs to be done. ऍब्सोल्युटली सायली. आणि आय थिंक हे जे तू म्हणालीस ना, ते आपल्या मुलांच्या बरोबर पण तुम्ही शेअर अर्ली एजेसमध्ये सुरू केलं, इट इज ऍब्सोल्युटली नीडेड. कारण मुलांना आपण या गोष्टीचं किंवा टॉपिकच्या बाबतीमध्ये बोलतच नाही रादर, किंवा सांगितलं जात नाही. आणि असं वाटतं की अरे काय आत्ता कशाला बोलायचं, आत्ता काय काय नीड आहे का, त्यांना त्रास होईल वगैरे, जो जो आपण विचार करतो ना, देर आर पर्टिक्युलर वेज. पण दिस इज द फॅक्ट अँड रियालिटी आहे ती. आय थिंक तुम्ही जेवढं लवकरात लवकर शेअर केलं जाईल तेवढं चांगलं आहे त्यांच्याबरोबर. आणि सुधीर काका, तुम्ही पण अशा, तुमचं फॅसिलिटी तशीच आहे राईट सुधीर? मी तुला आता सांगणार होतो हा, की आनंद आणि मी दोघं जण 1985 पासून एकमेकांना ओळखतो. आम्ही शेजारी राहायचो, आणि आनंदनी आणि मी 25 वर्षापूर्वी हा सगळा विचार करून जे करायचं ते करून ठेवलेलं आहे. पण त्यावेळेस आम्ही 60 वर्षाचे होतो. तुम्हाला 40व्या वर्षी ते करायला पाहिजे. बरोबर आहे, आलं का नाही लक्षात? त्याच्यामुळे आनंद आणि मी आणि आमचे दोघं तिघं अजून बाकीचे मित्र लोक जे आहेत, त्यांनी या सगळ्या गोळा केलेल्या माहितीचा फायदा घेऊन हे सगळे गोष्टी, या सगळ्या गोष्टी अंमलात आणलेल्या आहेत. आणि त्या अपडेट करत राहतो आम्ही. पण त्याच्यासाठी मला आनंदला थँक्स द्यावेसे वाटतात, कारण त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की हे सगळं आपल्याला करायला पाहिजे म्हणून. आणि मी सांगतो त्याप्रमाणे 2000च्या सुमाराला आम्ही या गोष्टी केल्या होत्या. आता 25 वर्ष झालीत त्याला. पण तुम्ही लोकांनी, जे यंग लोक आहेत, त्यांनी आतापासूनच ते करावं. हे जे त्यांनी आनंदनी सजेशन दिलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि उपयुक्त आहे. तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. थँक्यू आनंद फॉर एव्हरीथिंग. थँक्स. सायली, तू पुढची अनाउन्समेंट करते का? हो हो करते. एक पटकन सांगू का सायली? एक मिनिट सबनीस काका. हा, अनघाताई बोला. की अनयुज्युअल सिच्युएशन बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या नातवंडाच्या नावाने ठेवता. आय हॅव अ सिच्युएशन, माझी मैत्रीण, तिच्या नावाने ते काहीही ठेवलं नाही, दोन्ही मुलींच्या नावाने गेलं. आता ही मोठी बिल्डिंग आहे इंडियामध्ये, मुंबईला.
एका मुलीचा जावई म्हणतो असं, मुलीचा नवरा म्हणतो हे करायला पाहिजे, दुसऱ्याने म्हणतो हे करायला पाहिजे. दोघे मुलींना नवऱ्यानं हे करायचं नसतं, पण आईला कुठलाही हक्क नाही त्याच्यामध्ये. सो थिंक अबाउट इट. तुम्ही जेव्हा मुलाच्या नावाने करता तेव्हा दे कॅन डू. नाही म्हटलं तर तुम्ही म्हणजे बाहेर पण काढू शकता आईला. आणि ऍक्च्युली तसंच झालेलं आहे विदाउट फायर, बिकॉज शी मॅरिड अगेन. आणि ते कुठल्या तरी लांब राहतात. ही मोठी मोठी बिल्डिंग हार्ट ऑफ द बॉम्बेमध्ये किती अनंत 15-20 वर्ष पडलेली आहे. सो देर आर मेनी थिंग्स. आपण फॅमिली, मुलं आपली चांगली असंच करते समजू नका. यू नेव्हर नो. मुलांच्या बरोबर त्यांचे पार्टनर असतात. व्हॉट दे विल डू वी डोंट नो. इट्स नॉट दॅट मुलांना ट्रस्ट नाही करायचा आपण. फॅक्ट्स मॅटर, हे सगळं फॅक्ट्स आहेत. तेव्हा तेवढं लक्षात घ्यायचं वाटतं. इज दिस द सेम आपल्याकडे आता म्हणजे इंडियामध्ये, मे बी सायली तुला पण माहिती असेल की इंडियामध्ये आता ते जे विल आपल्याकडे केलं जायचं ना पूर्वी, ते त्याचे देर इज अ पर्टिक्युलर प्रोसिजर दे हॅव टू डू इन द कोर्ट. अनलेस यू डू दॅट, ते त्याला काय अटेस्टेशन, आय डोंट नो द लीगल टर्म, पण ते केल्याशिवाय ते विल व्हॅलिडच होत नाही. होय होय, बरोबर आहे. हो ना, हो त्याचं हो. कारण किती जरी केलं तरी इट इज नॉट व्हॅलिड. म्हणजे ते आम्ही ते मग देर इज स्पेसिफिक रिक्वायरमेंट नाव that two witnesses have to go to registrar's office with the lawyer. हा Register with the lawyer and with the two witnesses. कारण ते मला असं वाटतं दिस वॉज वी हॅड अ सेम प्रॉब्लेम विथ वेन माय डॅड पास्ड अवे, कारण हा इश्यू झाला होता आमच्या वेळेला. नाही, खूप महत्वाचा पॉइंट आहे. दुसरं, आणि दिस इज रिलेटेड टू द फॅक्ट की मुलांना काय काय सांगावं. आणि आनंद काकांनी सांगितलं की तुम्ही कसं शेअर करा तुमची फॅमिली हिस्ट्री आणि हे सगळं. तर त्यात फॅमिली हेल्थ हिस्ट्री ही शेअर करणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं की आपण आपल्या मुलांना सांगत नाहीत की आपल्याला काय हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत, आपल्या आई वडिलांना काय होते किंवा आजी आजोबांना काय होते. आणि इथे तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, हेल्थ हिस्ट्री फॉर्म मिळतो आणि त्याच्यावर विचारलं जातं की डज युअर मॉम, डॅड, ग्रँड पेरेंट, अंकल, आंट, सिबलिंग हॅव एनी ऑफ दीज हेल्थ कंडिशन्स. तर ते पण खूप महत्वाचं आहे, कारण ते सुद्धा आपण मुलांशी बोलत नाही. आणि दॅट इज अ पार्ट ऑफ दिस, कारण त्याच्यावरनं बरंच कळतं की काही कुठल्या प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत. तर हे जस्ट रिलेटेड आहे. मला वाटतं कुणाचा तरी हात वर होता. पण आपल्याला अंजली हा, अंजली स्वाती is also नाही, one. तू नाही, तू नाही. हो हो हो, माझा होता. तर मला काय म्हणायचंय, माझ्या 2 गोष्टी आहेत. की एक पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही शक्यतो तुमचा वकील जो करणार तुमचं मृत्यूपत्र करण्यासाठी, तो तुमच्यापेक्षा शक्यतो तरुण घ्या. कारण माझ्या बाबतीत काय झालं ते मी सांगते. एक तर मी एकटी आहे, माझं लग्न झालेलं नाही, मला मुलं नाहीये. पण तो वकील माझ्यापेक्षा खूपच मोठा होता. त्यामुळे तो जवळजवळ एक 10 वर्षात माझं विल केल्यानंतर त्यांचं निधन झालं आणि ती वकील कंपनी बंद केली त्यांनी. त्यामुळे मला आता ते माझ्याकडे ठेवावं लागतंय. सो तोपर्यंत मी ते माझ्याकडे ठेवलंच नव्हतं. एक इथल्या कायद्याप्रमाणे प्रोबेट कोर्टमध्ये आहे आणि एक आता माझ्याकडे आहे. सो पण दुसरी एक गोष्ट, 2 गोष्टींपैकी ही दुसरी गोष्ट मला सांगायची ती म्हणजे, मी म्हटलं तसं मला मुलं नसल्यामुळे माझ्या कुटुंबियांमध्ये जी वाढ झालेली आहे, ज्या नवीन व्यक्ती जन्माला आल्या आहेत किंवा लग्न करून आल्या आहेत, त्यांच्यासाठी मला आता तरतूद केली पाहिजे आणि मला ते माझं नवीन केलं पाहिजे पुन्हा, ह्या सर्व व्यक्तींना इन्क्लुसिव्ह. कारण त्यातले कोणीही हे घेऊ शकतात, आक्षेप घेऊ शकतात. सो मी फक्त एवढंच 2 गोष्टी सांगू शकते माझ्या बाबतीतल्या, माझ्या अनुभवातल्या. थँक्यू. फार छान झालं. आणि मला त्या हे आवडतील स्लाइड्स ठेवायला, की म्हणजे मग माझी ती यादी असेल की मी त्यातलं काय काय केलं नाहीये. चालेल. फार छान झाला कार्यक्रम. थँक्यू. आपण आता एक लास्ट स्वातीताईंचं घेऊयात आणि मग आपण सबनीस काकांनाही बोलायचं होतं. नाही, मला सबनीस बोलायचं काका नाहीये. पुढच्या सेशनची माहिती सांगणार आहेत. हा हा, स्वातीताई बोला. ओके. नाही, मगाशी आपण जे बोलत होतो ना, की म्हणजे मुलांना आपण आपली प्रॉपर्टी जाते, पण त्याच्यानंतर पुढची स्टेप की आपण आपल्या ग्रँड किड्सची नावं ठेवली पाहिजे त्याच्यामध्ये. कारण आपला समजा जावई किंवा सून
आपली मुलं गेली तर दे शुड नॉट टेक ऑल द प्रॉपर्टी, कारण मग आपल्या परत सांगता येत नाही की ते पुढे कोणाशी लग्न करतील किंवा काय. तर त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या नातवंडांची नावं त्याच्यात घाला की तुमची नातवंड दे आर कव्हर्ड at least financially something you can do for your grandkids. तर दॅट्स वॉट म्हणजे मला माझ्या लॉयरने सांगितलं होतं आणि आम्ही तसं आमच्या ह्याच्यात घातलं की आणखीन मग अगदीच तुम्हाला म्हणजे सगळीच जर फॅमिली गेली तर यू कॅन डिसाइड वेअर यू वॉन्ट टू डोनेट. सो बी पुट इट लाईक कुठल्या तरी ऑर्गनायझेशनला की फॅमिलीमध्ये उगीच द्यायच्याऐवजी जस्ट हेल्प सम अदर ऑर्गनायझेशन. तर म्हणजे दॅट्स वॉट की डोंट थँक्यू. जस्ट या. खूप चांगला पॉइंट सांगितला, थँक्यू. हा विषय खूप मोठा आहे, याच्यात एकमेकांकडून शिकण्यासारखंही खूप आहे आणि आपल्याला आपण ज्या स्टेटमध्ये राहतो, ज्या भागात राहतो आणि आपले जे पर्सनल फॅमिली कंडिशन आहे त्यानुसार ह्याचे डिसिजन घ्यावे लागणार. पण आनंद काका, वी कांट थँक यू इनफ. आणि ही जी लिस्ट वेलकम. आहे ही सगळ्यांना खूप उपयोगी पडणार आहे. तर आपण सायली सेशन इथे थांबू, पण सायली आपल्याला सायली एक मिनिट, आपल्या ग्रुपतर्फे आनंद काकांना आणि अनघाताईंना एक छोटस मला हे करायचंय, मंगलगीत बोलायचंय. तर बरं का शेवटी क्विकली म्हणा. हा क्विकली वन टाइम दा, ओनली वन टाइम दा. ओके, कॅन यू हिअर मी? हो. कुठे एक मिनिट, परत काय झालं? नाही, तुम्ही आम्हाला ऐकू येतंय. हा बोला. हा मला मी दिसत नाहीये ग, म्हणून म्हंटल तुला हे करते का तू? हा करते. आ ला 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 हो तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. अणगाताई, तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. सूरज रोज आता रहे, रोज गाता रहे, लेके किरणों के मेले. ओ हो पलछिन गिन गिन हर दिन तब तक रंगों से खेले हो. सूरज रोज आता रहे, रोज गाता रहे, लेके चिरणों के नेले. पलछिन कलियां गिन गिन हर दिन तब रंगों से खेले. रंग जब तक जहान में एवरीबडी आ ओ तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000. well, दोघांना नमस्कार, दीर्घायुष्य. हॅपी बर्थडे टू बोथ ऑफ. थँक्यू सायली. तुम्ही म्युटेड आहात. वा, छान शेवट झाला आजच्या कार्यक्रमाचा. आता पुढच्या आठवड्यात आपलं जे सेशन आहे त्याची माहिती सबनीस काका सांगतील. पुढच्या आठवड्यातलं सेशन एकदमच लाईट असेल कम्पेअर टू दिस सेशन. ओरिजिन्स ऑफ मराठी रांगोळी ह्याच्याबद्दल माधुरी बापट बोलणार आहे आणि ते मराठीमध्ये असेल. तेवढंच मला सांगायचं. ती असं म्हणजे ती डेमॉन्स्ट्रेशन वगैरे देणार आहे का? म्हणजे लोक करू शकतात का त्यांच्या बरोबर? बहुतेक डेमॉन्स्ट्रेशन नाही आहेत ते, पण शी विल गो थ्रू अँड बरेच असे स्लाइड्स वगैरे त्याच्या रांगोळी आणखीन
ओरिजिन काय त्याचा, आणखीन कम्पॅरिझन विथ अदर रांगोळीज वगैरे असं असेल ते. अच्छा, अरे वा, छान. थँक्यू. विश एव्हरीबडी अ ग्रेट वीक. आपण पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी रांगोळीवरचं सेशन बघायला. थँक्यू. 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 आनंद. नमस्कार. 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 हे रेकॉर्डिंग Thank you so much.